शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा सच्चा शिवसैनिक, धर्मवीर आनंद दिघेंच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ता, हिंदुत्वाची भूमिका ठामपणे मांडणारा सह्याद्रीचा वाघ, लबाडांचा घात आणि अनाथांचा नाथ असा आपला माणूस एकनाथ. त्यानं ठरवलं तर तो काय करू शकतो हे सगळ्यांना माहीत असतं आणि म्हणून जंगलात वाघाचा दरारा असतो. शिवसेना आणि भाजपच्या एकत्र शक्तीला जनतेचा कौल लाभला होता. मात्र जनतेपेक्षा स्वतःला मोठा समजण्याची चूक त्यावेळच्या नेतृत्वाने केली. पण वाघाचं काळीज असलेल्या एकनाथ शिंदे यांनी ती चूक दुरुस्त केली. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातलं सरकार राज्यात परत आणलं. एवढा मोठा निर्णय घेताना जराशी जरी चूक झाली असती तरी एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द सोडाच, पण स्वतःच्या आणि कुटुंबाच्या जीवाचं काहीही झालं असतं. पण ज्याची बांधिलकी विचारांशी असते, इमान लोकांशी असतं, त्याला आपल्या जीवाची किंवा कारकिर्दीची भीती वाटत नसते. केवळ उपजीविकेसाठी आकाशात उडणारे सामान्य सीगल पक्षी आणि समाजासाठी आपली उडण्याची क्षमता पणाला लावणारा जोनाथन सीगल यांच्यात जो फरक आहे, तोच फरक आधीच्या नेतृत्वात आणि एकनाथ शिंदे यांच्यात आहे. स्वतःच्या हिमतीवर असा ऐतिहासिक निर्णय घेणारा नेता आपल्या राज्याला मुख्यमंत्री म्हणून लाभलाय, हे मराठी मुलखाचं भाग्यच म्हणावं लागेल. आम्ही कालही कार्यकर्ते म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ते म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ते म्हणूनच काम करणार. सत्तेत असूनही पाय जमिनीवर असलेला लोकनाथ महाराष्ट्राचं नेतृत्व करतो आहे, म्हणून आज राज्य प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर आहे. परंपरा जपली जाते, सणवार उत्साहात साजरे होत आहेत आणि जनता खऱ्या अर्थाने समाधानी आहे. कारण स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेवर देखील प्रेम करणारा नेता त्यांना लाभलाय. वीरांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारच्या दरेगावचे ते भूमिपुत्र आहेत. त्यामुळे संघर्ष त्यांच्या रक्तात आहे. तरीही लढाऊ वृत्ती आणि संयम यांचं अजब कॉम्बिनेशन त्यांच्या स्वभावात दिसतं. मोजक्या शब्दात बोलून अपेक्षित निकाल काढण्याची त्यांची क्षमता अफाट आहे. याच गुणांच्या जोरावर संख्याबळ कमी असताना देखील ठाणे महानगरपालिका आणि नंतरच्या काळात मुंबई महानगरपालिका त्यांनी शिवसेनेला मिळवून दिली. काय अशी प्रगती केली होय आमच्या ठाण्याने. आणखी विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत. बोलण्यात संयम आणि कृतीत धडाडी, आपल्या याच गुणांनी त्यांनी अनेक आव्हानं यशस्वीपणे हाताळली. एकनाथ शिंदे न बोलता काम आणि प्रसंगी कार्यक्रम सुद्धा करतात. त्यांनी स्वतःच्या उजव्या दाढीवरून हात फिरवला म्हणजे काय आणि डाव्या दाढीवरून हात फिरवल्याचा अर्थ काय हे त्यांच्या समर्थकांना आणि विरोधकांनाही बरोबर माहिती आहे. याच त्यांच्या काही लकबींवरून त्यांची आणि त्यांच्या विरोधकांच्या राजकारणाची दशा आणि दिशा बदलत असते. धडाडीने काम करायचं, मात्र त्याच वेळी विरोधकांच्या राजकीय डावपेचांना सडेतोड उत्तर पण द्यायचं. एकनाथ शिंदे यांच्या याच गुणांमुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची कौतुकाने पाठ थोपटतात. त्यावेळी शून्यातून विश्वाकडे झेप घेणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा ऊर अभिमानाने भरून येत असेल. अशा प्रकारे प्रचंड लोकप्रियता, देशाभिमानी विचारांची बांधिलकी आणि अचूक राजकीय समज असलेला एकमेव नेता म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव आज घेतलं जातंय. आणि म्हणूनच भविष्यात महाराष्ट्राचं नेतृत्व करायला किंवा राष्ट्रीय राजकारणात मोठी जबाबदारी सोपवायला एकनाथ शिंदे हा समर्थ पर्याय आहे, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. त्यामुळेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचं स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण करणारा विचारांचा वारसदार आणि सामान्यांचा लोकनाथ
अनाथांचा नाथ गरुडाच्या पंखाने राजकीय क्षितिजावर झेपावणं ही मराठी मुलखाची आकांक्षा आहे.